मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर बघा, आज आपण साबुदाणा वडा बनवणार आहे। त्यासाठी मी साबुदाणा 4-5 तास झाले तेव्हाच भिजत टाकलेलं होतं। बघू शकता तुम्ही किती छान आपला साबुदाणा भिजलेला आहे। तर आता मी थोडासा वेगळ्या पद्धतीने साबुदाणा वडा बनवणार आहे। तर हा साबुदाणा मी मिक्सर मध्ये थोडासा बारीक करून घेणार आहे। तर बघा, मी हा साबुदाणा मिक्सर मध्ये थोडासा बारीक करून घेत आहे। तर बघू शकताय बाई, इथं मी असा याप्रमाणे दळून घेतलेला आहे। जास्त चिकन पण दळायचं नाही, हा राहिलेला पण त्याचप्रमाणे मी दळून घेते। बघू शकताय बा, आपला साबुदाणा दळून झालेला आहे। आता बघा, मी या 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या। तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता, आवडीनुसार, कारण तिखट कमी जास्त। आणि बघा, शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, हे पण आपल्याला दळून घ्यायचे आहे मिक्सर मध्ये। बघा, मी याप्रमाणे दळून घेतलेले आहे। शकताय बा, मी हे 4 बटाटे उकडून आणि साल काढून घेतलेले आहे। तर आपल्याला आता हे छोट्या किसणीने सालून घ्यायचे आहे। बघा, असे किसून घ्यायचे, असे छोट्याशा किसणीने किसले की छान बारीक किस होतो। याप्रमाणे पूर्ण बटाटे मी किसून घेते। मी बघा, आपला बटाट्याचा किसणीने किसून घेतलेला आहे। तर बघा, आता 1-1.5 चमचा मीठ टाकून घेते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आता आपण हे कालून घेऊ एकदा पूर्णपणे। बघा, असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आपण बटाटे किसल्यामुळे आपल्या गठुड्या तयार नाही होणार। बघा, आपण साबुदाणा दळून घेतला त्यामुळे आपलं पीठ एकदम मस्त तयार झालेलं आहे हे। आणि शेंगदाणे पण जास्त एकदम चिकन पण नाही दळायचे, थोडेसे ठोसरच मिक्सर मध्ये दळून घ्यायचं। तर बघा, इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण इकडे कढई ठेवून तेल तापेपर्यंत 10 मिनिटं असं ठेवून देऊ। तर बघा, हे आपले 10 मिनिटं आपण भिजत ठेवू, तोपर्यंत इकडे तेल तापायला ठेवून घेऊ। बघा, इथे साबुदाणा वड्याचं पीठ भिजलेलं आहे। आता आपण हे वडे बनवायला घेऊ। तर बघा, ह्या साह्याने असे वडे बनवून घ्यायचे। बघा, किती मस्त बनले जाते। असे जास्त जाड पण नाही बनवायचे आणि जास्त पातळ पण बनवायचे नाही, आपण असे बनवून ठेवू। तर बघा, किती भराभरा बनल्या जातात हे। असं व्यवस्थित बनवून घ्यायचे म्हणजे आपला वडा खरपूस लागेल। बाकी वडे आपण असेच बनवून घेणार आहोत। बघा, तर बघा, ह्याप्रमाणे आपले वडे बनून झालेले आहे। बघा, किती सॉफ्ट आहे, हाताला सुद्धा चिटकत नाही। बघा, तर आता आपण तेलात सोडून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। पहिलं गॅस पूर्ण ऑन करायचा, जास्त तर बघा, आपले वडे तयार आहे। कमी गॅसवरच तळून घ्यायचे म्हणजे कच्चे राहणार नाही। पहिले फुल गॅसमध्ये कडक तेल तापून घ्यायचं। त्याचप्रमाणे बघा, हे बाकीचे बी सोडून घेते। बघा, ह्याप्रमाणे हळूच सोडायचे, आपल्यावर तेल उडालं नाही पाहिजे। ह्याप्रमाणे कमी गॅसवर होऊन द्यायचे। तर बघा, ह्याप्रमाणे आपले पूर्ण साबुदाणा वडा तळलेला आहे। बघा, किती छान झालेला आहे, खरपूस, किती छान कलर पण आलेला आहे। बघा, कसे टम्म फुगलेले आहे, तेल नाही, काहीच नाही। आणि याला तळायला खूप वेळ लागतो, हळूहळू तळायचे तेव्हा खरपूस बनतात। बघा, आपले वडे किती छान तयार झालेले आहे। बघा, किती छान खरपूस आहे। बघा, खायला पण एकदम छान आहे। बघा, मी तुम्हाला फोडून दाखवते। बघा, किती छान आहे। एकदा तुम्ही असे वडे नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा। बाय।